तर इथे एकदम झटपट अशी आपली करून झाली आहे, एकदम फटाफट होते, खूप छान स्मेल येतो अगदी बिर्याणीचा, अख्ख्या घरभर पसरतो, इतकी दिसायला सुंदर स्वादिष्ट अशा पद्धतीने ही बिर्याणी होते। अगदी साऊथ इंडियन स्टाईल प्रमाणे आपण केलेली आहे, खूप पटपट केली आहे आणि सगळ्या ट्रिक्स वापरलेल्या आहेत, तर नक्की ट्राय करा। नमस्कार मंडळी, मी कोमल तुमच्या सगळ्यांचं आपल्या रेसिपी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते। तर आज आपण नॉनव्हेजची रेसिपी घेऊन आलो आहोत, ती म्हणजे अंडा बिर्याणी। तर अंडा बिर्याणी खूप पटकन होते, इझिली होते। सगळ्यात भारी अंडा बिर्याणी ही साऊथ मध्ये भेटते, साऊथ इंडियामध्ये भेटते, खूप छान करतात ते। तशी बिर्याणी अख्ख्या भारतात तुम्हाला कुठेच खायला भेटणार नाही। इवन तिथे जो तांदूळ वापरला जातो तो पण आपण जो बासमती मोठा लॉंग तांदूळ वापरतो तो वापरला जात नाही, जीरा राईस असतो तो वापरला जातो। इवन आपण बिर्याणीमध्ये कढीपत्ता टाकत नाही, ते लोक कढीपत्ता सुद्धा ऍड करतात। तुम्ही खरं तिथली बिर्याणी खाल्ल्यानंतर साऊथची तुम्हाला कळेल की रायतं किंवा दही वगैरे किंवा कोशिंबीर वगैरे बिर्याणी सोबत का देतात, खरं कारण काय त्याचं की ते तुम्हाला तिथली बिर्याणी खाल्ल्यावर कळेल। त्यामुळे साऊथला गेला तर नक्की ट्राय करा अंडा बिर्याणी। ही चिकन बिर्याणी किंवा म्हणजे मटन बिर्याणीपेक्षा नक्कीच वेगळी असते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर बिर्याणीसाठी मी अख्खा बासमती तांदूळ घेतलाय आणि तो अर्धा किलो आहे। 5 ते 6 माणसाला पोट भरून खाण्यासाठी इनफ होतं, भरपूर होतं तेवढा। तर हे मी अर्धा तास भिजू ठेवलाय आणि हा व्यवस्थित फुललाय। तर आता आपण ह्याला शिजवून घेणार आहोत। अर्धा तास ते 45 मिनिटं कमीत कमी ठेवायचा असतो, जेणेकरून तो लांब झाला पाहिजे। चला तर मग आता शिजवून घेऊया आपण। तर बिर्याणीचं भात शिजवण्यासाठी तर मी व्यवस्थित पाणी आधी उकळून गरम केलंय, खळखळतं उकळतं पाणी आहे। त्याच्यात आपण आधी खडे मसाला टाकणार आहोत। इथं मी तेजपत्ता टाकतेय, 2 मोठे, एक मोठं एक छोटं, त्याच्यानंतर दालचिनीचा एक तुकडा, त्याच्यानंतर इथं माझ्याकडे 4 लवंग आहेत, 8 ते 9 मिरी आहेत, जिरी आहे, मोठी वेलची आहे, त्याच्यानंतर चक्री फूल एक आहे। या सगळ्या गोष्टी मी ह्याच्यात टाकून घेते, व्यवस्थित उकळी येऊ द्यायची मसाले टाकल्यावर सुद्धा, आणि चवीनुसार आपण मीठ एक ऍड करतोय। तर ह्याला आधी एक उकळी येऊ द्यायची, मग आपण तेल ऍड करणार आहोत। तर पाण्याला एकदम आता व्यवस्थित उकळी आली आहे, त्या टायमाला आपण सगळं तांदूळ आपलं ऍड करणार आहोत याच्यात। तर मी या पद्धतीने तांदूळ ऍड करते झाऱ्याने, जेणेकरून पाणी नितळायला सोपं जावं। आणि आपल्याला उकळत्या गॅसवरच हे शिजवून घ्यायचंय, अजिबात गॅस बारीक करायचा नाही, गॅस मोठा असताना शिजवून घ्यायचे व्यवस्थित, खूप शिजवायचं नाही। 75% नाही तर 70% फक्त तांदूळ शिजलं पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त नाही। तेल ऍड करून घ्यायचं। तर इथं मी तेल ऍड केलं व्यवस्थित, म्हणजे व्यवस्थित सुट्टा सुट्टा तांदूळ होतो। आता इथं तांदूळ आपलं व्यवस्थित शिजून तयार आहे, 75% किंवा 70% इनफ आहे, म्हणजे तांदूळ पूर्ण शिजलेला नसतो, अर्धा शिजलेला आहे, असंच पाहिजे आपल्याला। तर हा आता आपण साईडला काढून घेणार आहोत पूर्ण। तर मी आता तुम्हाला दाखवते सगळ्यात सोपी पद्धत कशी काढायची। तुमच्याकडे 2 गाळण्या असतील तर अतिउत्तम, म्हणजे ह्या गाळणीतनं ह्या गाळणीत, आणि पाणी सुद्धा खाली जातं आणि पटकन साईडला सुद्धा निघतो। आणि अशीच चाळणी तुम्ही परत नळाखाली धरा किंवा गार पाणी ह्याच्यावरून टाका, स्वच्छ पाण्याखाली धरा, जेणेकरून शिजण्याची प्रोसेस तिथंच थांबली पाहिजे। तर इथं आपला भात व्यवस्थित झालाय, एकदम मोकळा सुटसुटीत झालाय, हे पहा एकदम मोकळा, चिकट नाहीये, एकदम व्यवस्थित जसं बिर्याणीला असतो तसा। चला तर आता आपण बिर्याणी बनायला सुरुवात करूया। बिर्याणी बनवण्यासाठी इथं मी कढई गरम केली व्यवस्थित आणि तेल घेतेय। तर इथं मी माझं कांदा तळलेलंच तेल घेतेय, व्यवस्थित ते ऑलरेडी आहे म्हणून। आपलं तेल व्यवस्थित गरम झालंय, ह्याच्यात मी ठराविक खडे मसाले परत टाकते, तुम्हाला हवे असेल तर जे आपण भात शिजताना टाकले ते सगळे टाकले तरी चालतील। तर मी इथे हिरवी वेलची, तमालपत्र टाकलंय आणि एक दालचिनीचा तुकडा एवढंच टाकलंय। तर आपण कांदा परतून घेणार आहोत। इथं मी 4 साईजचे मीडियम कांदे उभे कापून घेतलेत, ते आपण व्यवस्थित आता भाजून घेणार आहोत, गुलाबी करणार आहोत, गोडसरपणा कांद्याचा बिर्याणीत उतरला पाहिजे ह्याच्यासाठी। तर हे व्यवस्थित मी भाजून घेणार आहे कांदे सगळे या पद्धतीने। जेवढं तुम्ही बिर्याणीत टाकता जास्त तेवढं ते चांगलं होतं, नाहीतर कांद्यामुळेच खरं तर अंडा बिर्याणीला तर चव येते, कारण त्याच्यात दुसरं काही नसतं, अंड्याची चव असते परत।
कांद्यानंतर मी हिरव्या मिरचीचे तुकडे टाकते, कांदा जरा परतत आल्यानंतर. तर तुम्हाला 2 मी हिरव्या मिरचीचे तुकडे टाकले. तर हे व्यवस्थित परतून घ्यायचं. कांदा जेव्हा आपला व्यवस्थित गुलाबी झालाय त्या टायमाला मी इथं अद्रक लसूणची पेस्ट केली आहे ती टाकते. इथं माझ्याकडं 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट आहे. तर आधी का नाही टाकली तर करपते म्हणून नाही टाकलेली आधी. या पद्धतीने हलवून घ्यायची व्यवस्थित. अद्रक आणि लसूण व्यवस्थित परतलं गेलंय त्या टायमाला आपण काय करतोय, टमॅटोचं पेस्ट ऍड करतोय. किंवा तुम्ही आधी मसाले ऍड करून टमॅटोची पेस्ट नंतर ऍड केली तरी चालेल. तर मी तर आधी आणि इवन तुम्ही टमॅटोचे अख्खे म्हणजे बारीक चिरून टमॅटो टाकलं तरी चालू शकतं, काही हरकत नाही. तर इथं मी टमॅटोची पेस्ट ऍड करते. आणि एका साईडला त्याच टायमाला इथं माझ्याकडे मोठा चमचा लाल तिखट आहे ते आणि हळद, ह्या 2 गोष्टी ऍड करते. तर दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर या पद्धतीने गॅस बारीक ठेवायचा, नाहीतर मसाले करपतात. तर आता ह्याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित भाजून म्हणजे मिक्स करून घ्यायचंय जोपर्यंत तेल सुटत नाही. तर आता मी ह्याच्यात धनेपूड सुद्धा टाकणार आहे. तर इथं माझ्याकडं 1 चमचा धनेपूड आहे ती व्यवस्थित ऍड करतोय आपण. तुम्ही थोडी थोडी टाकली आहे त्याच्यामुळे तुम्हाला जास्त दिसत असेल. तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. 1-2 मिनिटं असंच परतायचं. मग बाकीचे मसाले पण ऍड करणार आहोत राहिलेले. तर आता इथं माझ्याकडे 4 चमचे दही आहे ते आपण ऍड करतोय. जर आंबट असेल तर 2 ते 2.5 चमचे पण बस होतं. तर हे माझ्याकडे मीडियम गोड आहे त्याच्यामुळे मी केलंय. तर हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर या पद्धतीने. तर आपलं दही व्यवस्थित मिक्स झालंय त्या टायमाला आपण ह्याच्यात काय करतोय की बिर्याणी मसाला आहे माझ्याकडं तो आपण ह्याच्यात ऍड करतोय. तर इथं 1 मोठा चमचा माझ्याकडे बिर्याणी मसाला होता तो मी ऍड केला. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. 1-2 मिनिटं असंच परतायचं आणि आपण परत साईडला काढून घेणार आहोत. मसाले जळत आहेत असं वाटत असेल तर तुम्ही पाणी सुद्धा ऍड करू शकता, काही हरकत नाही. तर मी इथं माझ्याकडं तांदळाचंच पाणी साईडला काढून ठेवलं होतं ते ऍड करणार आहे थोडंसं, खूप जास्त नाही. पण जर मसाले जळत आहेत असं वाटत असेल तरच फक्त. तर इथं व्यवस्थित हलवून घ्यायचं. तर पहा तेल सुटले साईडनी. थोडंसं पाणी ऍड केलंय मी आधी आणि आता सुद्धा करते. तर हे इनफ आहे आपल्यासाठी. मसाला थोडासा होत आलाय त्या टायमाला मी ह्याच्यात थोडंसं मीठ ऍड करते. आधी भातात टाकलंय हे लक्षात घ्यायचं आणि मगच ऍड करायचं. तर हे व्यवस्थित परत हलवून घ्यायचं मीठ टाकल्यावर. आता मसाला व्यवस्थित झालाय. आता आपण ह्याच्यात अंडे ऍड करतोय. तर इथं मी हे सगळे अंडे ह्याच्यात एक ऍड करते जेणेकरून व्यवस्थित परतलीत जावी. आणि ह्याला सेपरेट कोटिंग करायची काही गरज पडत नाही जर असं तुम्ही केलं तर. तर इथं हे अंडी टाकलेत. आता व्यवस्थित ह्याला टर्न करायचं. पहा किती सुरेख वास तर असं सुरेख येतो ना ह्याचा की बस. आता ह्याला आपण व्यवस्थित हलवून घेणार आहोत. खूप खूप सुरेख वास आलाय, खूप खूप अप्रतिम. पण नॉनव्हेज न खाणाऱ्याला सुद्धा खाऊ वाटेल एवढा भारी वास आला. तर मी इथं पुदिन्याची पानं ऍड करते. शक्यतो पुदिन्याची पानं ही हाताने तोडून टाकायची म्हणजे त्याचा फ्लेवर खूप छान येतो. आणि कोथिंबीर मात्र थोडीच टाकायची, खूप जास्त नाही टाकायची. तर या पद्धतीने. तर इथं मी कोथिंबीर सुद्धा ऍड करते व्यवस्थित. तर फार सुरेख होते पहा. चला तर सगळं आता परत मिक्स करून घेऊया. तर वास तर खूप छान येतोय. आता ह्याला परत मिक्स करूया आणि आता हे आपण साईडला काढून घेणार आहोत. मी ह्याचा सेपरेट फोटो काढून तुम्हाला दाखवणार आहे. खूप खूप छान दिसतंय. अशीच तुम्ही इवन रोटी चपाती भाकरी सोबत जरी हे खाल्लं बिर्याणीच्या आधीच तरी खूप छान लागणार आहे. कारण इतकं सुंदर झालं ना हे. तर नक्की ट्राय करा असं सुद्धा. तर एखाद्याला राहत नसेल बिर्याणी होईपर्यंत तर तुम्हाला जर असंच खायचं असेल तरी नक्की खावा, खूप सुरेख लागेल. चला तर आता हे साईडला काढून घेते मी आधी आणि तुम्हाला दाखवते कसं झालंय.
तर मी तुम्हाला या प्लेटमध्ये सर्व करून दाखवते कसं झालंय। खूप सुंदर दिसतंय, मला राहवत नाहीये। असंच तुम्ही भाजी पोळी चपाती सोबत खाऊ शकता। तर पहा कसं झालंय, एक नंबर सुरेख दिसतंय ते। तर हे सगळं मी असंच साईडला काढून घेणार आहे आणि आपण त्याच्यानंतर लेयर टाकणार आहोत बिर्याणीच्या। तर हे पहा किती सुरेख झालंय, खूप सुरेख म्हणजे खूप सुरेख। तुम्ही असंच भाजी चपाती सोबत हे खाऊ शकता। थोडंसं झणझणीत लागेल पण खूप छान लागेल जर बिर्याणी व्हायची वाट बघायची इच्छा नसेल तर। तर आता आपण बिर्याणीचे लेयर द्यायला सुरुवात करणार आहोत। तर आता इथं आपला भात तयार आहे, इथं आपलं जे बिर्याणीच्या लेयरसाठी जे ग्रेव्ही लागते ती सुद्धा तयार आहे। तर आता मी हे डायरेक्ट गॅसवर ठेवलंय आणि मसाला करपण त्याच्यामुळे मी ह्याच्यात थोडंसं पाणी वतलंय। तर आता आपण काय करणार आहोत, सगळे लेयर देणार आहोत। चला तर लेयर द्यायला सुरुवात करूया। तर आता आपण व्यवस्थित लेयर द्यायला सुरुवात करणार आहोत। तर सगळ्यात पहिले मी तर भात टाकते। खाली माझ्याकडे थोडासा मसाला होता आणि तो करपून म्हणून मी पाणी ऍड केले थोडंसं। खरं तर गरज नाही आणि ते खूप थोडं आहे, खूप जास्त नाहीये, अगदी एक अर्धा ग्लास एवढं। तर इथं मी आधी भात ऍड करते। अगदी मी थोडाच भात आधी टाकते खाली, अगदी कमी। जर तुमची बिर्याणी असेल तर 2 लेयर इनफ होतात, 2 लेयर मध्ये व्यवस्थित बसते। तर या पद्धतीने, तर हे पहा अगदी सुरेख। तर इथं आधी मी भाताची लेयर टाकली, आता आपण अंड्यांची लेयर टाकणार आहोत आपल्या व्यवस्थित अशी। तर इथं माझ्याकडे अंडे आहेत, या पद्धतीने। तर गॅस शक्य तेवढा बारीक करा आणि तर या पद्धतीने व्यवस्थित लेयर लावायच्या। तर या पद्धतीने हे पहा एकदम लेयर व्यवस्थित बसले, मी सगळीकडून हे पसरले। तर आता काय करायचं, आता पुदिन्याची पानं तर इथं मी चांगला दिसावं म्हणून अख्खी ठेवतेय, खरं तर तोडून टाका। तर पहा किती सुरेख दिसतं ते, वाव अप्रतिम। मला राहत नाही, मला ह्याचे फोटो काढून घेऊ वाटतं, इतकं सुरेख दिसते हे। त्याच्यानंतर तळलेला कांदा जो आपल्याकडे आहे या पद्धतीने ऍड करायचा। थोडाच करायचा आता, कारण आपल्याला आणखी एक लेयर द्यायची आहे। चला तर मग आणखी एक लेयर द्यायची तयारी करूया। आता आपण भाताची आपली एक लेयर राहिली आहे, म्हणजे भात वरून टाकायचा राहिलाय, तो व्यवस्थित ऍड करून घेतोय। तर पहा किती मोकळा आहे, एकदम व्यवस्थित। तर आपण ह्या बिर्याणीसाठी तेल वापरले, तुम्ही तूप सुद्धा वापरू शकता किंवा अर्ध तेल अर्ध तूप असं सुद्धा वापरू शकता, काही हरकत नाही। तर हे पहा आता व्यवस्थित सगळ्या लेयर बसल्यात। आता आपण परत वरतून पुदिना, हवी असेल तर तुम्हाला थोडीशी कोथिंबीर तुम्ही ऍड करू शकता। परत थोडीशी पुदिना, कोथिंबीरचं पान एखादं मी टाकलं ह्याच्यात। तर या पद्धतीने आणि तळलेला कांदा, तर पहा किती सुरेख दिसतोय। तर या पद्धतीने व्यवस्थित टाकायचं आणि व्यवस्थित प्लेटिंग करायची असेल तुम्ही तर एक छोटं भांडं घ्यायचं आणि त्याच्यात तुम्ही लेयर करायचं, खूप सुंदर दिसतात ते भांडं। जेव्हा तुम्ही उलट टाकता ना तर फार अप्रतिम दिसतं ते। तर हे मी कांदा टाकून घेतलाय, कांदा टाकलाय, त्याच्यानंतर आपण केशरचं दूध ऍड करतोय। हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर ऍड करा, खरंच ऑप्शनल आहे, ह्याची गरज सुद्धा नाही। आणि आता ह्याला बारीक गॅस करायचा, कमीत कमी 10 मिनिटं वाफवून घ्यायचं, दम बसवायचं आपल्याला। त्याच्यामुळं लक्षात घ्या, मध्ये आधी तुम्ही जर तुमच्याकडे भाताचं पाणी असेल, तुम्हाला असं वाटतंय की चिटकतंय खाली, खरं तर नाही चिटकलं पाहिजे, कारण पुरेसं मॉइश्चर ह्याच्यात असतं। तर जर वाटलं की चिटकतंय तर थोडंसं पाणी तुम्ही ऍड करू शकता, शीतळ टाईप देऊन। चला तर मी ह्याला वाफवून घेते एक 15 ते 20 मिनिट, 10 ते 15 मिनिटं व्यवस्थित। चला तर ताट झाकूया। तर मी इथं माझं हे ताट झाकलंय कांद्याचंच आणि व्यवस्थित वाफ काढून घेऊया। तर आता आपण उघडून पाहणार आहोत, 10 ते 15 मिनिटं झालेत आणि चिटकत नाही ह्याच्यात। तर हे पहा किती सुरेख झालंय,
तर मी तुम्हाला मिक्स करून दाखवते वर खाली करून. तर एकदम शेवटी मी घातले आणि हे पहा अजिबात करपलेलं नाहीये, एकदम व्यवस्थित झालाय आणि गाळ सुद्धा नाही झाला, खूप छान झालाय. चला तर साईडला काढून घेऊ, आता सर्व करू याला. तर आता आपण बिर्याणी काढून घेतो व्यवस्थित. तर मी तुम्हाला दाखवते व्यवस्थित त्याचे लेयर कसं झाले. तर पहा प्रत्येक दाना दाना सेपरेट आहे आणि एकदम व्यवस्थित झालेली आहे. हे पहा अगदी सुट्टे सुट्टे दाणे आहेत, अगदी व्यवस्थित झाली आहे. कुठं असं मसाला लागला नाही वगैरे असं काही झालं नाही. शेवटपर्यंत मसाला लागला ह्याच्यात व्यवस्थित. तर हे पहा खूप सुरेख झालेली आहे. चला तर मी अशीच सगळी बिर्याणी काढून घेते साईडला. तर इथे एकदम झटपट अशी आपली बिर्याणी करून झाली आहे. एकदम फटाफट होते, खूप छान स्मेल येतो अगदी बिर्याणीचा, अख्ख्या घरभर पसरतो. इतकी दिसायला सुंदर स्वादिष्ट अशा पद्धतीने ही बिर्याणी होते. अगदी साऊथ इंडियन स्टाईल प्रमाणे आपण केलेली आहे, खूप पटपट केली आहे आणि सगळ्या ट्रिक्स वापरलेल्या आहेत. तर नक्की ट्राय करा. तर तुम्हाला आजची आपली बिर्याणीची रेसिपी, अंडा बिर्याणीची रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणखी कोणता नॉनव्हेजचा प्रकार तुम्हाला पाहायला आवडेल हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये सांगा. तर भेटूया नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.